दोन दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या. चोरीची एक मोटरसायकल जप्त. क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 2ची कामगिरी. नाशिक शहर व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे तसेच विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले होते. त्यानुसार पथक कर्तव्यावर होते. दिनांक 16 एप्रिल रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 5 ते 6 वर्षांपासून एक इसम विना नंबरची हिरो कंपनीची प्लेझर ही चोरीची मोपेड गाडी स्वतः जवळ बाळगून वापरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल पाटील, गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर, सुहास क्षीरसागर, शंकर काळे, पोलीस नाईक नितीन फुलमाळी, पोलीस अंमलदार संजय पोटिंदे, प्रवीण वानखेडे अशांनी सापळा रचून कारवाई केली. त्यामध्ये रोहित राजेंद्र पगारे, वय वर्ष 25, राहणार भगवती अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 9, माणिकशानगर, काठेगल्ली, नाशिक यास हिरो कंपनीची प्लेझर मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने व त्याचा साथीदार राहुल देवीदास मुसळे, वय वर्ष 46, राहणार अंबिका अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 7, पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक, नाशिक या दोघांनी मिळून हिरो कंपनीची प्लेझर मोपेड मोटरसायकल ही 5 ते 6 वर्षांपूर्वी सिटी सेंटर मॉलच्या मागील पार्किंगमधून चोरी केल्याची कबुली दिली. सदर गाडीचे इंजिन व चेसी नंबरवरून माहिती काढली असता सदरची गाडी ही मकरंद दामोदर जोशी, वय वर्ष 34, राहणार देहमंदिर हाऊसिंग सोसायटी, गंगापूर रोड, नाशिक यांची असल्याची खात्री झाली. त्यांनी सदरची गाडी ही 2018मध्ये चोरी गेल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे केली होती. त्यांना सदरची गाडी दाखवली असता त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त करून कौतुक देखील केले. सदर संशयित आरोपी व मुद्देमाल गंगापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.